पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती सेवा सुशासनाचा मंत्र घेऊन मोदी सरकार बळकट आणि आत्मविश्वासानं कार्यरत. रालोआ सरकारनं गेल्या 11 वर्षात सुशासन आणि परिवर्तनावर लक्ष केंद्रित करून वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेनं अभूतपूर्व बदल घडवून आणले. पंतप्रधानांचं प्रतिपादन. रालोआ सरकारनं देशाची राजकीय आणि कार्यसंस्कृती बदलून नवे आयाम स्थापित केल्याचं सांगत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मांडला सरकारच्या कामाचा लेखाजोखा. सरकारची ऐतिहासिक 11 वर्ष जनसेवेसाठी संकल्प, साधना आणि समर्पणाचा सुवर्ण काळ होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार. भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका आणि पाकिस्तानचे दहशतवादाशी असलेले संबंध अधोरेखित करण्यासाठी परदेशी गेलेल्या 7ही शिष्टमंडळांना भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यात यश. ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत 4 मृत्यू, 9 जखमींपैकी 2घांची प्रकृती गंभीर. रेल्वेकडून दुर्घटनेची चौकशी सुरू. रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसाला राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. जखमींना देखील करणार आर्थिक सहाय्य. सरकारी खर्चातून जखमींवर उपचार. राज्यात आज तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक दिन होत आहे साजरा. शिवरायांना अभिवादन करत किल्ले रायगडासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत शिवरायांच्या जीवनगौरवाचा अनुभव देणाऱ्या भारत गौरव पर्यटन रेल्वे गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी भारत गौरव पर्यटन रेल्वे महत्त्वाची ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गोवा ते सोलापूर या प्रवासी विमान वाहतूक सेवेचा प्रारंभ. येत्या ऑगस्टपासून मुंबई ते सोलापूर विमानसेवा होणार सुरू. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत यानिक सिनरवर मात करत कार्लोस अल्कराजनं पटकावलं पुरुष एकेरीचं विजेतेपद. आणि मान्सूनचा प्रवास रखडल्यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, सरकारचा आवाहन.